नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी प्रॅक्टिस घेऊन आली आहे. जे काही आतापर्यंत आपण शिकलोय, म्हणजे आपण काय काय शिकलो, ॲमिजार शिकलो, वजवर शिकलो, विल बी शिकलो, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकलो. आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्यांना हे सेंटेन्सेस इझिली बनवता येतात किंवा पाहता क्षणी त्यांना लगेच लक्षात येतं की हे सेंटेन्स कुठल्या कॅटेगरीचं आहे आणि याला बनवायचं कसं. मात्र ज्यांनी प्रॅक्टिस नाही केली किंवा जे पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही डे 1 पासून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला हे सेंटेन्सेस कसे बनवायचे हे इझिली समजेल. तर बघा, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या सर्व सेंटेन्सची प्रॅक्टिस आपण आज करणार आहे, सोबत होमवर्क देखील आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी येवले अकॅडमी ॲपवरती 500 सेंटेन्सेस फ्री मटेरियलमध्ये टाकलेलं होतं. आय होप तुम्ही तिकडे जाऊन प्रॅक्टिस केली असेल. ज्यांनी केली नसेल त्यांनी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही ॲपवरती जाऊन फ्री मटेरियलमधून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. जे सिंपल सेंटेन्सेस आहे त्याची प्रॅक्टिस मी दिली आहे. पुढील जशा गोष्टी आपल्या होत जातील तशी प्रॅक्टिस मी तुमच्यासाठी अवेलेबल करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला डिटेल स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे घर बसल्या, तर तुम्ही आपला कोर्ससुद्धा घेऊ शकता जो येवले अकॅडमी ॲपवरती आहे. स्पोकनचा असेल किंवा ग्रामर असेल जे तुम्हाला शिकायचं आहे, किंवा PDF हव्या असतील तरीसुद्धा आहे. कमी प्राईजमध्ये आहे, कारण तुम्हा सर्वांचा विचार करून आपण प्राईस कमी ठेवल्या आहेत की प्रत्येक विद्यार्थी जे मराठी व्यक्ती आहे किंवा मराठी विद्यार्थी आहे ज्यांना माझं समजतं अशा सगळ्यांना शिकता यावं घर बसल्या याकरिता. तर तुम्ही तिकडे जाऊन शिकू शकता किंवा तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस बघतोय. आपण जाऊया आता आपल्या स्लाईडकडे, नेक्स्ट स्लाईड जी आहे त्याच्याकडे, ज्यावरती आपल्याला शिकायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करू आपण ट्रान्सलेशन, ज्यामध्ये सर्व काही ठीक असेल हे पहिलं सेंटेन्स आहे आपलं. आणि असेल म्हणजे काय, सेन्स कुठला आहे तर हा भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट ठीक असेल असं आपण सांगत असतो. आपण असं म्हणतो बोलताना, काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. मग भविष्यामधली गोष्ट आपण सांगतोय तर आपण तिन्ही गोष्टी शिकलोय. ॲम कुठे येणार, इज कुठे येणार, आर कुठे, त्यानंतर वज कुठे येणार किंवा वेअर कुठे येणार, सोबतच विल बी सुद्धा आपण शिकलोय. बरोबर आहे. तर आपण सगळं काही शिकलो. आपल्याला बस आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे तेवढं. तर सर्व काही ठीक असेल, भविष्यातली गोष्ट आहे, आपण विल बीचा यूज करणार. मग सर्व काही म्हणजे काय, एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे काय, सर्व काही. एव्हरीथिंग असेल म्हणजे विल बीचा आपण यूज करत असतो, म्हणून आपण इथे विल टाकणार, विल बी. आता ठीक म्हणजे, ठीकसाठी आपण काय घेत असतो, फाईन. बघा, आपण सेंटेन्स बनवलं, एव्हरीथिंग विल बी फाईन, झालं आपलं सेंटेन्स. म्हणजे सेन्स तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. यामध्ये कुठलीही ॲक्शन नाही आहे. यामध्ये आपण परिस्थिती, कुठली तरी परिस्थिती आहे ती ठीक होईल असं सांगतोय समोरच्याला की सर्व काही ठीक असेल भविष्यामध्ये, काळजी करू नको. मग यामध्ये ॲक्शन आपल्याला दिसली नाही. हे सिंपल सेंटेन्सेसचं भविष्यातलं वाक्य आहे, त्यामुळे आपण इथे विल बीचा यूज केला आहे. ठीक आहे. आपण जाऊ नेक्स्ट सेंटेन्सकडे. तर नेक्स्ट सेंटेन्समध्ये काय आहे बघा, ते माझे शिक्षक होते. आता ते माझे शिक्षक होते साठी आपण दॅट सुद्धा घेऊ शकतो, ते म्हणजे, किंवा आपण ही सुद्धा घेऊ शकतो, कारण एकच आहे. आता होतेचा सेन्स आहे, तर होते म्हणजे पास्टमध्ये होते, तर आपण हीच्या नंतर काय घेत असतो, वज घेत असतो. ही वज, माझे शिक्षक म्हणजे काय, माय टीचर. ही वॉज माय टीचर. झालं सेंटेन्स. तर आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, कोण विद्यार्थी असेल. कोण म्हणजे काय घेत असतो आपण, हू घेत असतो. हू आहे विद्यार्थी, कोण विद्यार्थी आहे म्हणत आहे आपण. आहे म्हणजे प्रेझेंटचा सेन्स आहे, प्रेझेंटची गोष्ट आहे. हू आहे म्हणजे इज, कारण आपण एकाच विद्यार्थ्याविषयी बोलतोय म्हणून आपण इज घेतलंय. हू इज विद्यार्थी म्हणजे काय, अ स्टुडंट. हू इज अ स्टुडंट. हे झालं आपलं सेंटेन्स. आणि क्वेश्चन साईन का बरं आला, कारण प्रश्न आहे, कोण विद्यार्थी असेल. तर WH वर्ड्स तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्सेस ज्यावेळेस बनवायचे आहे त्यावेळेस WH वर्ड्स तुमचे लर्न असणं महत्त्वाचं आहे. बघा, ती खूपच व्यस्त होती. आता होतीचा सेन्स आहे, कोण व्यस्त होती, ती होती. ती म्हणजे काय, शी. आता होती म्हणजे शी वज, कारण शीच्या नंतर आपण वज घेत असतो, एकच आहे, शी वज. खूपच व्यस्त म्हणजे काय, शी वज क्वाईट बिझी. शी वॉज क्वाईट बिझी. जास्तच म्हणजे क्वाईट आणि बिझी म्हणजे व्यस्त. शी वॉज क्वाईट बिझी. आता मी घरी नव्हतो. नव्हतो आहे,
कधी आताचा सेन्स आहे का? मी घरी नाही म्हटलं असतं तर मग आता प्रेझेंटचा सेन्स झाला असता. मात्र आपण काय म्हटलं? मी घरी नव्हतो. जेव्हा तू आले ना तेव्हा मी घरी नव्हतो. मी म्हणजे झालं मग आय, निगेटिव्ह आहे. आयच्या नंतर आपण पास्टमध्ये वज घेत असतो आणि वजला नॉट लावू शकता. वजंट करू शकता तुम्ही, किंवा तुम्ही याला वज नॉट म्हणू शकता. आय वॉज नॉट होम. मी घरी नव्हतो. आय वॉज नॉट होम. किंवा याला आपण असं देखील म्हणू शकतो, आय वजंट होम. आय वजंट होम. मी घरी नव्हतो. दोन्ही सेंटेन्सेस राईट आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला जे वाटेल ते यूज करा. यूज म्हणजे वजंट करा किंवा वज नॉटला वेगवेगळं करा. तर यूज करत असताना बघा, सेन्स तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. मी घरी नव्हतो पास्टमधला सेन्स आहे ना. जेव्हा तू कॉल केला तेव्हा मी घरी नव्हतो. अशा पद्धतीनं. चला जाऊ आपण समोर. बाकी काही सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करू. सोबतच होमवर्क सेंटेन्स तुम्ही करा आणि तुम्ही जर केले असतील ना तर तुम्ही चेक करून घ्या तुमचे बरोबर आहे का. तर जर बरोबर आले असतील तर समजून चला की तुम्ही छान पद्धतीनं राईट ट्रॅकवरती आहे. तुम्ही प्रॅक्टिस करताय व्यवस्थित आणि डेफिनेटली तुमचं जे टार्गेट आहे ना ते तुम्ही अचीव नक्की कराल. बघा, नेक्स्ट आहे आपलं तो व्यावसायिक असेन का. आता प्रश्न आहे असेन का, भविष्यामधली गोष्ट आहे. तो व्यावसायिक, तो म्हणजे कोण? ही. आता असेन का म्हटलं तर आपल्याला हे माहित आहे फ्युचरसाठी आपण बोलत असताना विल बीचा यूज करत असतो. मग प्रश्न आहे तर आपण काय करणार? हीला सुरुवातीला घेऊ शकतो का? तर बिलकुल नाही घेऊ शकत. मग आपल्याला काय करावं लागेल? ही नाही घेता येणार आपल्याला. आपण सेन्स ओळखला तर आपल्याला विलला सुरुवातीला घ्यावं लागेल, कारण आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. विलच्या नंतर तो म्हणजे कोण? ही. विल ही आणि नंतर बीला टाकावं लागेल. विल ही बी अ व्यावसायिक म्हणजे काय? बिझनेसमॅन. बिझनेसमॅन. ठीक आहे, झालं हे सेंटेन्स आपलं. विल ही बी अ बिझनेसमॅन. क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन साईन द्यायला विसरायचं नाही. तो व्यावसायिक असेल का? विल ही बी अ बिझनेसमॅन. नेक्स्ट आहे बघा, तुम्ही इमानदार आहेत किंवा आहात असं आपल्याला म्हणायचं आहे. मग तुम्ही म्हणजे काय? यू. आता सध्याची गोष्ट आहे, प्रेझेंटची गोष्ट आहे म्हणून आपण घेणार आहे आर. यूच्या नंतर आपण आर घेत असतो. यू आर. इमानदार म्हणजे काय? ऑनेस्ट. यू आर ऑनेस्ट. ती तुझी बहीण नाही. आता नाही तर प्रेझेंटमध्ये आपण बोलतोय की ती तुझी बहीण नाही आहे. ती म्हणजे कोण? शी. नाही म्हणजे काय? शीच्या नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब इज घ्यावं लागतं प्रेझेंटमध्ये. शी इज नॉट. तुझी बहीण म्हणजे काय? तर युअर सिस्टर. सिस्टर. शी इज नॉट युअर सिस्टर किंवा शी इजंट युअर सिस्टर असं आपण याला म्हणू शकतो. बघा, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आहे म्हणजे प्रेझेंटचं वाक्य आहे. सिम्पल सेंटेन्सेस डे 1चा व्हिडिओ हा होता आपला. तर मी म्हणजे झालं आय. मी आहे, आय ॲम. कुठे आहे? ट्रॅफिकमध्ये अडकलो. बघा यामध्ये आय ॲम स्टक. काय झालंय? मी स्टक झालोय. कुठे? इन द ट्रॅफिक. इन द ट्रॅफिक झालं सेंटेन्स आपला. आय एम स्टक इन द ट्रॅफिक. मी आहे म्हणजे आय ॲम. अडकलो म्हणजे स्टक. कुठे? मध्ये म्हणजे इन आणि ट्रॅफिक. इन द ट्रॅफिक. आय एम स्टक इन द ट्रॅफिक झालं सेंटेन्स. नेक्स्ट बघू आपण. तिथे कोण कोण होते? तेथे कोण कोण होते? आता कोण कोण आपल्याला WH वर्ड सुरुवातीला घ्यावं लागेल म्हणून आपण घेणार आहे हू. आता कोण कोण दोनदा आलंय म्हणून दोनदा जेव्हा येणार कुठलीही गोष्ट त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचंय? ऑल टाकायचं आहे तिथे. जसं मी म्हटलं, आता या ठिकाणी आपण काय केलं की हू घेतलं. हू म्हणजे कोण आणि कोण. कोण आणि कोण दोनदा आहे ना म्हणून आपण इथे ऑल टाकणार. हू ऑल. तेथे आणि होते. आता होते म्हणजे पास्टमधली गोष्ट आहे म्हणून हू ऑल वेअर. जास्त लोकांसाठी आपण बोलतोय हू ऑल वेअर देअर. झालं आपलं सेंटेन्स आणि क्वेश्चन साईन, कारण प्रश्न आहे. आता हे सेंटेन्स तुम्हाला आय होप किती क्लिअर झालं असेल मला नाही माहिती, पण आय होप की हे क्लिअर असेल तुमचं की दोनदा जर कोण कोण आलं, काय काय जरी दोनदा आलं तर व्हॉट ऑल. काय म्हणजे काय? तर व्हॉट. आणि दोनदा आलं म्हणून ऑल घ्यायचं तिथे. जसं मराठीमध्ये आपण म्हणत असतो ना, कोण कोण बोललं है ना, काय काय केलं, कुठे कुठे गेले. मग हे जे असतात ना तिथे तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं. तिथे ऑल टाकायचं आहे आपल्याला त्या WH वर्डच्या नंतर.
दोनदा आलं असेल तर. हू ऑल वेअर देअर. झालं सेंटेन्स. अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला देखील बनवता येतात असं मी समजते, कारण आपण जे पार्ट शिकलो त्यामध्ये आपल्याला सेन्स ओळखणे आणि सेंटेन्स वाचल्याबरोबर तुम्हाला बनवता येणे एवढी प्रॅक्टिस तुमची होणं खूप गरजेचं आहे माझ्या अकॉर्डिंग. तर यानंतर होमवर्क या ठिकाणी मी दिलंय. जसं मी म्हटलं, ती माझी चूक नव्हती. आता चूक म्हणजे काय तर फॉल्ट. नव्हती कुठला सेन्स आहे तुम्ही ओळखा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. ती माझी चूक नव्हती. आता तीसाठी आपण एकतर इट पण घेऊ शकतो किंवा काय घेऊ शकतो, दॅट पण घेऊ शकतो. ठीक आहे. ते मोठे झाड असेल, भविष्यामधली गोष्ट आहे. पार्ट 3. मी थोडं घाईत आहे. घाईत आहे म्हणजे सध्या घाईत आहे, आणि घाई म्हणजे काय, हरी. हरी आपण असं म्हणत असतो त्याला. ही बॅग कुणाची आहे. कुणाची म्हणजे काय, तर तुम्हाला हे बनवायचं आहे सेंटेन्स आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहे. चेक करून नक्की मी रिप्लाय देईल तुम्ही कितपत अभ्यास करताय. कारण तुम्हाला जर करायचं असेल, शिकायचं असेल, तर तुम्हाला ट्रस्ट ठेवावं लागेल कुठल्याही एका शिक्षकावर आणि त्याला फॉलो करावं लागेल, ज्या ठिकाणी ऑथेंटिक रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही बरेचदा असं होतं की आपण खूप वर्षापासून, खूप दिवसापासून व्हिडिओज कॉन्स्टंट पाहतो, याचा झालं की त्याचं, त्याचं झालं की त्याचा, मात्र आपल्याला रिझल्ट येत नाही. याचं कारण एकच आहे की तुम्ही कॉन्स्टंट राहत नाही. एक व्हिडिओ बघितला त्याची कंप्लीट प्रॅक्टिस करत नाही. दॅट इज मेन रिझन. हे खूप महत्त्वाचं रिझन आहे की तुम्ही बोलू शकत नाही. सो तुम्हाला कॉन्स्टंट करावं लागेल. आपला उद्याचा व्हिडिओ जो राहील तो सिम्पल सेंटेन्सेस पार्ट 4 राहील, ज्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे यूज ऑफ हॅव अँड हॅज. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.